तुझ्याला काय झालं? तुझी गप्प काय आहेस? नाही हो, राहून राहून एकच विचार मनात येतोय, कुठे असेल हो शार्दूल? काय करत असेल? नोकरीधंदा करत असेल का? सुधारला असेल? गेल्या 9 वर्षात काहीच कॉन्टॅक्ट नाही आपला त्याच्याशी. कदाचित दुसरं लग्नही केलं असेल त्यांनी. आपल्याला माहिती नसलेलं एखादं नातवंडही असेल आपल्याला. काहीच माहित नाही आपल्याला त्याच्याबद्दल. खरंच कुठे असेल हो आपला मुलगा? काय करत असेल? बरं फायनल आहे ना? हो एकदम. हा ठीक आहे. अखिल चल. अरे चल, बरीच काम आहेत. अरे ते राहू दे. हे बघ, आता एक नावांची लिस्ट काढायची आहे, गाड्या बुक करायच्या, आपल्याला खूप घाई करावी लागेल. हो, आणि काय राहिलं? दादा एक ना फोन येतोय, मी आलोच, घेऊन येतो. तू बोलून घे, मी गाडीची चावी घेऊन येतो. हो. ओके. हॅलो. हाय बेबी. ऐक ना, थोड्या वेळाने करू का? हो, मग मला आत्ताच बोलायचंय. तनु अगं ऐक माझं, आत्ता कामात आहे. काय ना, संडेला आम्ही पिकनिकला चालतोय, फुल फॅमिली, प्लस वसुंधरा वहिनी आणि मनी पण आहे सोबत. सो त्याच प्लॅनिंगमध्ये गडबडीत आहे. करतो ना नंतर. हो का? माहिती मी विचार करत होते की समरमध्ये कुठेतरी ट्रिपला जाईन. सो अखिल ऐक ना, मी पण येते ना ट्रिपला, प्लीज. काय तू येऊन काय करणार तिकडे? तनु माझा ऐकतो. अखिल यार, एक तर तू आपल्याबद्दल तुझ्या फॅमिलीलाही सांगत नाही. नाउ दॅट इज फाईन, पण इथं पिकनिकलाही घेऊन जात नाहीयेस तू मला. बाय द वे, पिकनिकमध्ये सगळे यंग लोक असतील ना, सो मी त्यांच्याबरोबर चिल मारेन. आणि जर कोणी तुला विचारलं, तू सांग की आपल्या दोघांचं बोलणं झालंय आणि तुम्हाला इन्व्हाइट केलंय. इट इज ॲज सिम्पल. अखिल, हे सगळं ना तुझ्याच डोक्यात असतं की तुम्हाला कोणासमोर नेऊ शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही, ऑल. ओके, बाय द वे, वी आर फॅमिली फ्रेंड्स, सो घेऊन जा ना मला. येते ना मी. बरं बरं. आय लव्ह यू. आय एम सुपर एक्साइटेड. बाय बाय. इकडे काय करतोयस? अरे चल. आणि फोन कोणाचा होता? अरे तनया होती. तनया? विशाखा मावशीची? हो. हा, पण तिने तुला का फोन केला? काही नाही, सहज केला होता. ऍक्च्युली तिला कळलं पिकनिक बद्दल, तर ती म्हणत होती मी पण येते म्हणून. अरे मग चांगलं आहे की, एक जण आणखी वाढला तर मजा जास्त येईल. तिला बोलून घे. हा, पण चल आधी गाड्या बुक करूया आपण. चल. मम्मा काहीतरी सांगायचं. तनया, मी कामात आहे, तू का ओरडतेस? मम्मा ऐक ना, तू मला सांगितलं होतंस ना की आधी एकदा त्या वसुंधराचं लग्न होऊ द्यायचं आणि मग आपण काय तो धमाका करायचा. मम्मा मला एक आयडिया सुचली. ती सगळेच ना ट्रिपला चालले, सो मी विचार केला मीही त्यांच्याबरोबर जाते. कसली पिकनिक? अगं मम्मा, ती ठाकूर फॅमिली चालली आहे पिकनिकला आणि त्यांच्याबरोबर ती इडियट वसुंधरा पण चालली. सो मी म्हटलं मीही जाते ना, म्हणजे तेवढी काय तिच्याशी फ्रेंडशिप होईल आणि त्या मूर्ख वसुंधराला वाटेल की मी तिची बेस्ट फ्रेंड झाली आहे. सो ती आपोआपच माझ्या आणि अखिलच्या लग्नाला सपोर्ट करेल. तनया जरा. अगं मग ऐक तरी, एकदा का माझं लग्न होऊ दे, मग बघ तू त्या वसुंधराचं सत्य सगळ्यांना सांगून तिला लाथ घालून बाहेर काढते. आणि मग एनिवे यार, पिकनिकला सून म्हणून जाण्याचा हक्क माझा आहे, त्या इडियट फुलवालीचा नाही. तनया, मी आत्ता कामात आहे, तुला दिसत नाहीये का? या विषयावरती आपण नंतर बोलूया, तू जा. पण मम्मा, यू आर प्राऊड ऑफ मी ना. या आय एम प्राऊड ऑफ यू, पण जा आत्ता, मला काम करू दे. जा. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. ते जरा लाडावलेली आहे ना, त्यामुळे. नाही नाही, हरकत नाही. तुम्ही बोला. मॅडम, ही जी प्रॉपर्टी तुम्ही गेली 30 वर्ष झाली स्वतःच्या नावावर करू इच्छित आहे, पण मालक काय देत नाही. ही प्रॉपर्टी जर तुमच्या नावावर करायची असेल तर तुम्हाला एका माणसाला भेटावं लागेल. कोणाला? पालघर जवळ एक लकी भाई नावाचा लोकल गुंड आहे. हा, पण त्याच्यासारखं प्रॉपर्टीचं काम फास्ट करणारा कोणीच नाही. सोडा रे,
सोड मला ए, सोड म्हणतोय ना. माझ्याच गाडीतून मला उचलून आणलायत. एवढी हिंमत झाली काय तुमची? बघ एकदा का लकी बाई आले ना तर गेलाच म्हणून समज. म्हणून सांगतो बाई येण्या अगोदर आहे ना त्यांच्या काय ज्या अटी आहेत ना ते मान्य करून घे. ए तुमच्या लकी भाईने ना माझ्याकडनं पैसे घेतले होते. ते मी मागितले ना तेव्हा इकडे उचलून घेऊन आलाय. मी कोण आहे ना आणि माझी पत काय आहे ना त्याची कल्पना नाही तुम्हाला. तुम्ही त्या लकी भाईला जाऊन भेटा, तो तुमचं काम नक्की करेल. माझी प्रॉपर्टी मुंबईत आहे. तिथला लोकल गुंड मला काय मदत करणार? हो मॅडम, तो राहतो पालघरला पण त्याची पोच सगळीकडे आहे. तो सतत म्हणत असतो मुंबई काय आता आपल्याला मानवत नाही म्हणून आपलं पालघर बरं. हां मॅडम, त्यांनी जर तुमचं काम हातात घेतलं ना तर पुढच्या 7 दिवसात तुम्हाला हवी ती प्रॉपर्टी मिळवून देईल तो. इंटरेस्टिंग. त्या नाव काय म्हणाले? लकी भाई. लकी भाई. जायला पाहिजे याला. टाइम अप. गेलाच आता तू. आले लकी भाई. प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. फलाट क्रमांक 1 वर आलेली ही गाडी लोकांना नरकात पोहोचवणारी जलद गाडी आहे. ही गाडी इथून नरकापर्यंत कुठल्याही स्थानकांवर थांबणार नाही. धन्यवाद. सॉरी लक्की भाई, मला गरज होती हो. माझ्या एका बिल्डिंगचं काम अडकलं होतं म्हणून पैसे मागितले. आणि तुम्हाला तर माहितीच आहे पैशाशिवाय बिझनेस कसा चालणार. अरे अरे राजा, तुझा धंदा खरं तर कधीच बंद पडला होता रे. जेव्हा तुझी बिल्डिंग पडली होती ना आणि त्या बिल्डिंग खाली त्या बिल्डिंग मध्ये राहणारे सगळे मेले होते. खरं तर तेव्हाच बंद पडला होता तुझा धंदा. आठवते का चिंटे शेठ? बिल्डर साहेबांना जरा आठवण करून द्या. आपण त्यांच्यासाठी काय काय केलंय ते. पोलिसापासून कॉर्पोरेशन पर्यंत सगळ्यांना मॅनेज केलं. जे मॅनेज झाले नाही त्यांच्या बदल्या केल्या. 152 केसेस होत्या, त्यातल्या 138 कोर्टाबाहेर शटल केल्या आणि उरलेल्या वेगळ्याच पद्धतीने सोडवल्या. बास बास बास, आज तू बिल्डर आहेस रे. ते सोड, पण आज तू जिवंत आहेस. कोणामुळे? माझ्यामुळे. अरे सोन्या, का रडतोयस तू? हा, तुला माहितीये ना लकीच्या न्यायालयात न्याय किती फास्ट होतो ते माहितीये ना तुला? ए यार, कसला सॉलिड दिसताय तुम्ही. चला आपण एक सेल्फी काढूया. सतरंज वगैरे सगळं ठेवलंय ना. हे काय ठेवायचं ते हे सुद्धा घ्यायचं. सेल्फी साठी उभा राहा. वहिनी,
बघतेस ना, पिकनिकची तयारी सुरू आहे. नाही म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही वहिनी, की मुलींच्या पिकनिक मध्ये अवनीचं काय काम आहे ग? मला तरी वाटतं ना तिच्याच डोक्यात आलेली आहे ही आयडिया. तिला सुचतंय असं काही. पण वहिनी मला एक गोष्ट मात्र खटकते आहे ग. म्हणजे बघ ना, तुला बाजूला ठेवलंय त्यांनी, पण त्या वसूला आणि तिच्या मुलाला मात्र बोलवलंय. मला तर नाही आवडलं ते. आता तूच बघ काय करायचं ते. बघते मी. अवनी, इकडे जरा आले. काय आहे? तू पण जाणार आहेस का पिकनिकला? हो. बरं ठीक आहे. नाही तशा कोरड्या करायच्या होत्या. चीक पाडायचा होता त्याच्यासाठी. असं मी कर. तुझा आई नको, तुम्ही नका करू. मी थांबते. मी कॅन्सल करते जायचं. अगं जा ग. तुमचं वय आहे मजा मस्ती करायचं, तर तुम्ही नाही करायचं तर कुणी करायची नाही का? हो तू जा, मी करते. नाही म्हणजे बरोबर आहे आई तुमचं. माझं या मुलांमध्ये काय काम. मी कॅन्सल करते. मुली होत्या ना म्हणून मी जाणार होते. आहो आकाश भाऊजी, मी येत नाहीये, तुम्ही जा सगळेजण. म्हणजे अगं तशी तू फक्त मुलींसाठी जाणार होतीस ना. अगं मग मी जाते ना. तसंही तुझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेते मी मुलींची. हा मी तयार आहे. चला ना निघूयात. हा आता एक मिनिट. वहिनी वहिनी तू खरंच नाही येणार आहेस का? नाही भाऊजी. मम्मा यार चल ना प्लीज. नाही ठीक आहे, तू नाही येणार असशील तर आपण ही पिकनिक कॅन्सल करूया. बरोबर आहे. चल. भाऊजी असं काय करताय? मुले किती एक्सायटेड आहे पिकनिकला जायला. आणि तिकडे गेल्यावर त्यांची वसुंधराशी भेट पण होईल ना. नाही नाही नाही, ते काही नाही. नो मॅन लेफ्ट बिहाइंड. जायचं तर सगळ्यांनी एकत्र जायचं. हा अगदी बरोबर आहे. हे बघा अवनी, त्या कुरड्या वगैरे आहेत ना, पुढच्या रविवारी आपण सगळेजण एकत्र येऊ आणि बनवू. पण पिकनिकला सगळ्यांनी जायचं म्हणजे जायचं. आई आता सगळे म्हणताच आहेत तर जा. उगीच मी थांबवलं असं नको व्हायला. थँक्यू आई. एक मिनिट. आई तू पण येतेस? ए नाही नाही, त्या उन्हामध्ये मला नको येऊ बाबा. दगदग होते मला प्रवास. काही दगदग वगैरे होत नाही. चल 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 उठ, अरे, लवकर उठ. हा, चल काय? चल काय? तू पण येतेस. कशाला तुम्ही मला बरीच पाडताय? चिनू म्हणू सांग. आई अगं एवढं काय? जाऊया ना तिकडे. ऑलरेडी बाबा वाट बघतात बसमध्ये. चल जाऊया. चला 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 चल. अरे तुम्हाला काही वाटतं की नाही त्याला त्रास होतोय? चिंटू शेठ त्याच्या गळ्यातली ती साखळी काढा. तुम्ही हात सोडा. अरे काय करताय तुम्ही? तुम्हाला काही वाटतं की नाही? हा काढा पटकन. काय होत आहे? हात दुखतोय? बघू काय झालं. बघू. याच हाताने फोन केला होतास ना मला आणि म्हणाला होतास लकी माझे पैसे लवकर परत दे. नाहीतर मी तुझ्यावर लीगल ऍक्शन घेईन. पण खरं तर या जगात अशी सिस्टमच नाहीये जी माझ्यावर लीगल ऍक्शन घेऊ शकेल.
याच हाताने फोन केला होतास ना मला, याच हाताने. नाही बाई, नाही. लकी बाय. लीगल ऍक्शन घेणार होतास ना? लीगल ऍक्शन ना? कोल्हापूरचा पन्हाळा फेकणार कवान काश्मीरला. कुठं कुठं जायचं? पिकनिकला सांगा, कुठे कुठे जायचं पिकनिकला. चला पिकनिक वाली माणसं चला. पर्यटक हो, चलो ताई मॅडम सर. या या या. अरे काय बाबा तू यांना पण का बोलवलंस? बाबा फक्त आपलीच फॅमिली पिकनिक जाणार होती ना. बाळांनो, जितकी जास्त माणसं असतात ना तितकी जास्त मज्जा येते. आता आपण सगळे रोज भेटतो की नाही, मग तेच तेच बोर होतं. नवीन माणसं आली ना किंवा जास्त मज्जा येते. कळलं? वेलकम वेलकम. बाबा कसं आहेस बाळा? तुम्ही पण आलात? ये ना, या 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 या. वेलकम बनी. हाय चिनू मनू. हाय. हाय. बाळा नीट बोला जरा. नाही नाही, इट्स ओके. तुमच्या दोघींसाठी मी काय आणले माहितीये? बघायचे, दाखवू? कुंदाताई, तुमच्या दोघींसाठी कॅप्स आणल्यात. हे घ्या. उन्हामध्ये त्रास नको ना व्हायला म्हणून. तुमच्या फेवरेट कलरची आहे. पण तुला कसं माहित की हा आमचा फेवरेट कलर आहे? सोपं आहे, जाहिरातीमध्ये छापून आलं होतं ना. घालून दाखवा बरं. खूप गोड दिसताय. बाई आता मी तुमच्याकडे पैसे नाही मागणार. तुमच्याकडे येतील तेव्हाच द्या मला. काय 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 बोलला तू? मला नीट ऐकू नाही आलं. परत बोल. काय नाही, राहू दे. मला पैशाची गरज नाही. पण ऐका ना, आता मला जाऊ देत. माझी लहान मुलं आहेत. तुला छोटी छोटी मुलं पण आहेत? हो ना. ऐकलं का? छोटी छोटी मुलं पण आहेत याला. माहिती काढून ठेवा, कमी पडेल है ना. छोटी छोटी मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि त्याच फुलांचा हार त्यांच्याच बापाच्या फोटोला घालावा हे काही बरं नाही. एवढ्याशा पोरांना पोरकं करायला नको नाही. काय वाटतं तुम्हाला? बाई नको, पोरं आउटलाईनला जातील. तेच तुमच्या पोरांच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या नवीन बिल्डिंग मधल्या टॉप फ्लोअरचा फ्लॅट माझ्या नावावर करा. भाई कसं शक्य आहे ते? तो फ्लॅट तर विकला गेलाय. मग बिल्डिंगच्या वर अजून एक मजला वाढवा. पण सगळं प्रॉफिट त्यात जाईल.
तो माझा प्रॉब्लेम आहे का? नाही ना? तू जर आत्ता जगलास तर उद्या प्रॉफिट करशील, कळलं? ओके डन.